मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ। महानगरपालिकेच्या जप्ती पथकाने थकबाकीसाठी 4 गाड्यांना लावले सील। वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व बीबीए महिला विद्यालय येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न। पाचकंदील चौकात फळ विक्रेत्यांनी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी घातली उज्जत। सैताळे येथे शिवजयंती निमित्त कीर्तनी सप्ताहास प्रारंभ। ठाणे येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे विद्यार्थिनींना 86 सायकलींचे वाटप। इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेकमी नियुक्त पर्यवेक्षकांचे संलग्न परीक्षा केंद्र न बदलण्याची मागणी। आणि आनंद लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांचा करण्यात आला नागरी सत्कार। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील अनुदानित, विना अनुदानित, कायमस्वरूपी विना अनुदानित दिव्यांग शाळा, कार्यशाळा व बालगृहांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना बुधवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात प्रारंभ करण्यात आला। दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई अंतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे अधीनस्थ जिल्ह्यातील अनुदानित, विना अनुदानित, कायमस्वरूपी विना अनुदानित दिव्यांग शाळा, कार्यशाळा व बालगृहांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून सदर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील 22 अनुदानित, विना अनुदानित दिव्यांग शाळा, कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहांमधील अदमासे 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। त्यापैकी 350 स्पर्धकांनी वयोगटानुसार व दिव्यांगांच्या प्रकारानुसार 20 स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। 28 प्रकारच्या मैदानी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकेतर 150 कर्मचारी उपस्थित होते। सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना स्नेहभोजनामध्ये पुरी, मिक्स भाजी, मसाले भात, मोहनथाळ, डिस्को पापड देण्यात आले। जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत खेळ प्रकाराने प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना मेडल देऊन सत्कार करण्यात येणार आहे। जिल्हा क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवता येणार आहे। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, शिवाजी साळुंखे, सुनील वाघ, कृषी सभापती हर्षवर्धन दैते, उपसभापती कैलास पावरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण माधव वाघ, नाशिक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मानसिंग पावरा, समाज कल्याण अधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते। मी पूर्ण टीमचे मनापासून कौतुक करते की त्यांनी आपले एवढं सुंदर इथे कार्यक्रमचे आयोजन केलं आहे। या क्रीडा स्पर्धाचं मेन उद्देशच आहे की आपण या मुलांना फिजिकली आणि मेंटली फिट राहू शकतो आणि त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो। मी इथे प्रत्येक शिक्षकांचं पण मनापासून कौतुक करते, कारण की या मुलांना समजून घेणे, त्यांना पुढे घेणे आणि प्रत्येक फील्डमध्ये त्यांना त्याचा सहभाग घेणे, ते खूप मोठं काम तुम्ही इथे करता आहे। त्याबद्दल तुमचे पण मनापासून मी धन्यवाद करते। आता या मुलांना आपण स्पेशल मुलं म्हणतो, खरं म्हणायला गेलं तर हे स्पेशलच असतं, कारण त्यांच्यामध्ये जे कॉन्फिडंट लेवल असतं, जे त्यांच्यामध्ये जे ताकद असते ते आपल्यामध्ये पण नसते। तर या मुलांना एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आलं आहे आणि त्यांना या स्पर्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे, त्या बघून मला मनापासून खूप आनंद वाटतो आहे आणि प्रत्येकाने या सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांना ऑल द बेस्ट म्हणते। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून असेल, नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून असेल, सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून असेल, एक विशेष असं प्रावीण्य या जिल्ह्यातील सर्वच दिव्यांग शाळांनी आत्तापर्यंत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले। आणि ते यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अपंग शाळांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक कायम कष्ट घेत असतात आणि त्याचं हे फलित आहे। माझ्या वयाच्या आज 59 वर्षापर्यंत आणि मला जसं कळायला लागलं तेव्हापासून दिव्यांगाच्या जीवनात पहिल्यांदाच आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी एक वेगळा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न या 5-7 वर्षात आपण पाहतो। दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातनं संपूर्ण देशभर अनेक विविध प्रकारचे योजना, प्रकल्प, कायदे पहिल्यांदा या स्वातंत्र्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात।
आता नुकतीच केंद्र शासनाच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी जिल्ह्यातील प्रत्येक अपंगांच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हाताशी धरून त्यासाठी विविध प्रकारच्या योजना आता केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवण्याचा शासनाचा प्रयत्न होतोय. त्यात नमो दिव्यांग पुनर्वसनाचा प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात येत्या धुळे शहरात थकबाकीदार मालमत्ता धारकांवर मनपा जप्ती पथकाने कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी जप्ती पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठेतील 4 गाळ्यांना सील करण्यात आले. धुळे शहरातील थकबाकीदार मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून मनपाच्या जप्ती पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठेतील 4 दुकाने बुधवारी सील केली. शहरात मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असून महापालिका आयुक्त तसेच प्रशासक अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे यांनी थकबाकी वसुलीसाठीची मोहीम युद्ध पातळीवर राबवली आहे. यासाठी खास जप्ती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या जप्ती पथकाने बुधवारी गल्ली नंबर 2 मधील डॉक्टर विजय विष्णू देशमुख यांच्याकडील 70,351 रुपयांची थकबाकी वसुली करण्यासाठी भेट दिली. या ठिकाणी पथकाने देशमुख यांचे 2 गाळे तसेच भोगवटदार पावसकर प्रिंटिंगवाले यांच्याकडेही 70,351 रुपये थकबाकी असल्याने 4 गाळे सील केले. गल्ली नंबर 4 मधील मरीमाता मंदिरासमोरील खंडेलवाल यांच्याकडेही 4,59,924 रुपयांची थकबाकी झाली होती. खंडेलवाल यांनी ही रक्कम दुपारपर्यंत भरतो असे आश्वासन जप्ती पथकाला दिल्याने त्यांच्यावरील कारवाई स्थगित करण्यात आली. शहरातील मालमत्ता धारकांनी त्यांच्याकडील थकीत रक्कम त्वरित भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. यावेळी सदरची कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक मधुकर वडनेरे, अनिल सुडके, सचिन पवार, गजानन वाघ, हेमंत करणार आदींनी केली. धुळे शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असल्याने धुळे महापालिका आयुक्त महाशय आयुक्त साहेब अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 14/2/2024 रोजी गल्ली नंबर 2 येथील डॉक्टर विजय विष्णू देशमुख यांच्याकडे 70,351 रुपये थकबाकी असल्याने 2 गाळ्यांची व तसेच डॉक्टर विजय विष्णू देशमुख भोगवटदार पावसकर प्रिंटिंग प्लेसवाले यांच्याकडेही 70,351 रुपये बाकी असल्याने सदरचे 4 गाळे सील करण्यात आलेले आहे. तसेच गल्ली नंबर 4 येथील मरीमाता समोरील खंडेलवाल यांच्याकडे 4,59,000 रुपये 4,59,924 रुपये थकबाकी असल्याने त्यांचे दुकान सील करण्यासाठी आलो असता त्यांनी दुपारपर्यंत भरण्याचे आश्वासन दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात येत आहे. तरी धुळे शहरातील तमाम नागरिकांना मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित महापालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. कोण होतं कार्यवाहीसाठी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक मधुकर वडनेरे, वसुली निरीक्षक अनिल सुडके, सैंदाने सचिन पवार, गजानन वाघ आदी, हेमंत खैरनार आदींनी सदरची कारवाई केलेली आहे. धुळे शहरातील देवपुरातील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BBA महिला विद्यालय येथे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BBA महिला महाविद्यालय देवपूर धुळे येथे बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा या उपस्थित होत्या. यावेळी सिने अभिनेत्री क्षमा वायसे यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीस स्वागत गीत प्राध्यापक अस्मिता इंगुनेकर व विद्यार्थ्यांनी गायले. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते भारतरत्न महर्षी कर्वे व नटराजन मूर्ती यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांनी माहिती दिली. त्यानंतर उपस्थित प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, क्षमा वायसे, स्मिता अजमेरा आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. दिनांक 12 व 13 फेब्रुवारी रोजी वक्तृत्व, वादविवाद व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यातच 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 विविध स्पर्धा, दुपारी 3 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर विनोद उपरवट यांनी केले. त्याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अभिनेत्री क्षमा वासे, स्मिता अजमेरा, कुणाल वसईकर, प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी, ऋषी अजमेरा आदी उपस्थित होते. सर्व्हिस झाली तर माझी ऍक्च्युली 21 वर्ष सर्व्हिस झाली. तर मी जे काही पाहिजे आहे ते मी तिथे शेअर करू शकेल
कॉम्प्युटर एक्झाम्स आहेत, MPSC आहे, UPSC आहे, त्याचा नेमका अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तकं वाचावी, समाजामध्ये अजून प्रगती करण्यासाठी आपण काय काय स्वतःवर बंधनं टाकणं अपेक्षित आहे, कुठला मार्ग आपण निवडणं अपेक्षित आहे, या सगळ्यांवर मी सविस्तर बोलीन, पण त्याला वेगळं व्यासपीठ असणं आवश्यक आहे. मी फक्त हे सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यामध्ये मला कधी असे कल्चरल प्रोग्राम्स ऐकायचा फार कधी योग आला नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्या कॉलेजमध्ये पुण्यामध्ये गॅलरीला नेहमी भांडणं व्हायची आणि त्या भांडणाला सगळ्या मुलींवरनं व्हायचे आणि ते कारणं इतके पालतू असायचे की हिच्याकडे का बघितलं, तिच्याकडे का बघितलं, या कारणासाठी आमची नेहमी भांडणं व्हायची. त्याच्यामुळे मी विशेष करून अर्धा तास जास्त थांबणार आहे की जेणेकरून मला हा कार्यक्रमाचा आनंद देखील घेता येईल. तरी मित्रांनो, मी अगदी जाता जाता हल्ली 1 मिनिटं फक्त बोलू इच्छितो, 1-2-3 फक्त टिप्स देऊ इच्छितो की जे मी समाजामध्ये पाहिजे आहे. नंबर 1 आहे की खूप मुलींमध्ये शिक्षण अर्धवट सोडण्याची वृत्ती आहे. कृपा करून असं करू नका. आपलं भविष्य आपण स्वतःहून अंधारात टाकत आहोत. दुसरं आहे की एखादा प्रोफेशनल कोर्सेसच्या मागे लागा जेणेकरून तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट होता येईल. आपल्या सर्व समस्यांचं मूळ, मी आता 21 वर्षाने यायचं खात्रीने सांगू शकतो, सर्व समस्यांचं मूळ आहे महिलांचं फायनान्शियल परावलंबन. म्हणजे जोपर्यंत तुम्ही फायनान्शियल स्वतः स्वावलंबी होत नाही तोपर्यंत समस्या तशाच राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या प्रकारचे कोर्सेसकडे तुम्ही जास्त वळला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जॉब मिळू शकेल किंवा एखादा तुम्ही बिझनेस टाकू शकाल. या अनुषंगाने तुम्हाला स्वतःकडे पाहावं लागेल. दुसरा एक आहे, आता सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात एक कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे प्रोसेस ऑफ डी लर्निंग. म्हणजे तुम्ही बघा, आपल्या साधारणतः या थोड्याफार मागासलेल्या जिल्ह्यामध्ये समाजाकडून असेल, मित्रांकडून असेल, इतर अनेक स्त्रोतांकडून असेल, कुटुंबाकडून असेल, आपल्याकडे ना चुकीचे गैरसमज आपल्या मनामध्ये पेरले जातात. आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा व वेस्ट खानदेश बहिणी सेवा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा व ज्यांची SNGT विद्यापीठात महिला विभागातून ज्यांची बिनविरोध निवड झालेली आहे, जोरदार टाळ्या. SNGT विद्यापीठामध्ये महिला विभागातून सिनेट सदस्य म्हणून आणि अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर म्हणून ज्यांची बिनविरोध निवड झालेली आहे अशा सन्माननीय अध्यक्षा आदरणीय स्मिताजी अजमेरा आणि संस्थेतील सर्व सन्माननीय सदस्य ज्यांना थायलंडमध्ये दिव्य मराठीचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला ते आदरणीय ऋषी भैया, त्याच्यानंतर MCAचे डायरेक्टर आदरणीय खरात सर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर विनोद उपरवट सर, त्यांचे सनी मॅडम, त्यानंतर सर्व परीक्षक, सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनी, उपस्थित सर्व पालकांचं मी मनापासून स्वागत करतो. आमची संस्था वेस्ट खानदेश बहिणी सेवा मंडळ याची स्थापना 1956 मध्ये संस्थापक अध्यक्षा स्वर्गीय कमलाबाई अजमेरा, माजी राज्यमंत्री महिला आणि बाल कल्याण यांनी केली होती. त्यावेळी त्यांच्या मनामध्ये हेतू होता की गोरगरीब वंचित होतकरू मुलींना व महिलांना शिक्षण मिळावे, या हेतूने त्यांनी ही संस्था सुरू केली होती. आणि ही त्या असेपर्यंत जवळपास 1995 पर्यंत त्यांनी या संस्थेचे कामकाज केले. त्यानंतर 1995 ते 2015 पर्यंत स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर सूर्यकांतजी अजमेरा यांनी काम पाहिले व विकासात मोलाची कामगिरी बजावली. त्यानंतर 2016 ते 2021 या काळात स्वर्गीय अतुल भैया अजमेरा यांनी कामकाज पाहिले व संस्थेच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. सद्यस्थितीत व विद्यमान अध्यक्षा आदरणीय स्मिताजी अजमेरा यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची अगदी वेगाने जोरदार पद्धतीने प्रगती होत आहे. धुळे शहरातील पाचकंदीलमध्ये हातगाडी धारकांवर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची मुजर फळ विक्रेत्यांनी उचल घातल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. या झुंजशाहीला जुगारून पोलिसांनी 8 विक्रेत्यांच्या गाड्या जप्त केल्या. धुळे शहरातील पाचकंदीलमध्ये हातगाडी धारकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांशी हिंमत वाढलेल्या फळ विक्रेत्यांनी उज्जत घातल्याचा प्रकार मंगळवारी घडला. याला न जुमानता पोलिसांनी कारवाई करीत 8 विक्रेत्यांच्या गाड्या जप्त केल्या. यावेळी मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची वाद घालण्याची हिंमत होऊ नये, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही, अशाने त्यांची हिंमत वाढेल व भविष्यात ती घातक ठरणार आहे. महानगरपालिकेने पाचकंदीलसह जुन्या आग्रा रोडवरील हातगाडी धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र विक्रेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली असून पूर्वीच्या जागेवर गाडी लावून व्यवसाय करत असल्याचे चित्र आहे. परिणामी पाचकंदीलमध्ये फळ विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यामुळे
मंगळवारी सकाळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे हे नेहमीप्रमाणे पथकासह कारवाईसाठी गेले. यावेळी पाचकंदील मधील फळ विक्रेत्यांनी मुजोरी करत त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांच्यातील शाब्दिक वादामुळे आजूबाजूच्या विक्रेत्यांसह मोठा जमाव एकत्र आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहतूक पोलिसांनी फळ विक्रेत्यांची दबंगाई मोडीत काढली. तसेच 8 विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या फळ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नेहमीप्रमाणे आज देखील आम्ही आमच्या पथकामार्फत या ठिकाणी जे हातगाडी धारक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. त्या दरम्यान काही नागरिकांकडून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यात आल्या, परंतु मनपा प्रशासनाने या आधीच आणि पोलीस प्रशासन, कलेक्टर ऑफिस सगळ्यांमार्फत या आधी स्पष्ट करण्यात आले की या ठिकाणी तुम्ही बसून आपला माल विकू शकतात, परंतु हातगाडी धारकांना आपण या ठिकाणी प्रवेश बंद केलेला आहे. त्यांना पर्यायी जागा आपण उपलब्ध करून दिली आहे नदी किनारी, पण त्या ठिकाणी हे लोक जात नाही असे दिसून आले आहेत आणि आग्रा रोडला येऊनच ते त्यांचा माल विक्री करत असतात. त्यामुळे रहदारीस नेहमी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आज देखील आम्ही अशा हातगाडी धारकांवर कारवाई केलेली आहे. त्या सर्व हातगाड्या आम्ही आमच्या ऑफिसात जमा केलेल्या आहेत आणि पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत. आणि या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व हातगाडी धारकांना आव्हान देखील केलेले आहे की त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे खाली बसून आपला माल विक्री करावा. या रोडवर रहदारीचा अडथळा निर्माण होईल याप्रमाणे हातगाड्या आणून लावणे, अन्यथा यापुढे देखील वेळोवेळी कारवाई करण्यात येईल. तशा 8 हातगाड्या आम्ही जमा केल्या आहे. आज त्यांच्याकडनं थोडा विरोध होता त्या गोष्टीला हातगाडी धारकांकडनं की आमचा माल आम्हाला विक्री, परंतु आपण त्यांना ऑलरेडी पर्याय दिलेला आहे, खाली बसून तुम्ही विकू शकतात. यात कोणताही बदल होणार नाही, कारण त्यामुळे रहदारीचा अडथळा निर्माण होतो. यात बदल अशक्य. धुळे तालुक्यातील सैताळे येथे शिवजयंतीचे औचित्य साधून कीर्तनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताहास बुधवारी प्रारंभ करण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून धुळे तालुक्यातील सैताळे येथे कीर्तनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कीर्तनी सप्ताह महोत्सवास बुधवारपासून सुरुवात झाली. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 5 ते 6 काकडा आरती, 6 ते 7 विष्णू सहस्रवार, रामरक्षा, पांडुरंगाष्ट, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, तर रात्री 9 ते 11 कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 14 रोजी हरिभक्त पारायण दिनेश महाराज, दिनांक 15 रोजी हरिभक्त पारायण अमोल महाराज, दिनांक 16 रोजी हरिभक्त पारायण सचिन महाराज, दिनांक 17 रोजी हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज, दिनांक 18 रोजी हरिभक्त पारायण अशोक महाराज, दिनांक 19 रोजी हरिभक्त पारायण दीनानाथ महाराज, दिनांक 20 रोजी हरिभक्त पारायण गणेश महाराज यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दिनांक 21 रोजी ज्ञानेश्वर महाराज पाळदीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कीर्तनी सप्ताहाची सांगता होणार आहे. यासाठी गायनाचार्य सतीश महाराज शिंदखेडा, कल्पेश महाराज धारशिरी, मृदंगाचार्य मनोज महाराज लोगाव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले. तरी परिसरातील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज आमच्या सैताळे पावन नगरीमध्ये गावातील सगळी तरुण मंडळी, शिवप्रतिष्ठान, नाथबाबा भजनी मंडळ आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने आज हरिनाम कीर्तन सप्ताह शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावे याच्यासाठी हा तरुणांनी जो संकल्प केला त्याला सगळ्या गावकऱ्यांनी मान्यता दिली आणि मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज आमच्या हस्ते सपत्नीक आम्ही नामसप्ताह बसवला आणि सगळ्या गावकऱ्यांनी याच्यासाठी मोलाची साथ दिली. त्याबद्दल सगळ्या गावकऱ्यांचं आणि याच्या पुढे 7 दिवस नामांकित कीर्तनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व परिसरातील भाविकांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा एवढी या निमित्ताने सांगू इच्छितो. शिरपूर तालुक्यातील ठाण्यार येथील श्रीमती दत्ता पवार कनिष्ठ महाविद्यालय व संत गाडगे महाराज विद्यालय येथे विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित श्रीमती दत्ता पवार कनिष्ठ महाविद्यालय व संत गाडगे महाराज विद्यालय थाळनेर येथे मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा कार्यक्रम सोमवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंदे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. प्रास्ताविकात प्राचार्य श्यामकांत ठाकरे यांनी माहिती दिली. मानव विकास मिशन अंतर्गत विद्यालयातील इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थिनींना
प्रमुख अतिथींच्या हस्ते 86 सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव निशांत रंदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामिनी इंदासे व NC जडी यांनी केले. या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच मेघा पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद सिरसाट, शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी, कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष आनंदराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास सोनवणे, अनिल मराठे, मोतीलाल भिल, मंगला कोळी, भारती निळे, केंद्र प्रमुख रमेश कोळी, सामाजिक कार्यकर्ते बटू सिरसाट, संदीप पाटील, होमगार्ड समाजसेवक निंबा पाटील, पत्रकार मधुकर सिरसाट आदी उपस्थित होते. आज दिनांक 12/2/2024 वार सोमवार रोजी मानव मिशन विकासांतर्गत शासनाच्या नियमाप्रमाणे सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलींना शाळेतील जाण्या येण्यासंदर्भामध्ये शासनाने जे काही आम्हाला सूचित केलेलं होतं त्या पद्धतीने मुलींची माहिती गोळा करून आम्ही आज रोजी 86 मुलांना त्या ठिकाणी सायकली वाटप करत आहोत. या कार्यक्रमासाठी खास करून आमचे मार्गदर्शक किसान विद्या प्रसार संस्थेचे सचिव साहेब आदरणीय नळासाहेब निशांत रंदे व माझं सर्व सहकारी बंधू भगिनी यांच्या सहकार्याने जो आपण त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने 100पैकी 86 सायकली ज्या काय आज दिल्या, उर्वरित ज्या काही 34-35 सायकली राहिलेल्या असतील त्याही पुढील वर्षात आपण त्या ठिकाणी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात त्या मुलींना मिळतील अशा पद्धतीचा प्रयत्न याही पुढे राहणार आहे. नुसतं सायकल वाटप करून चालणार नाही, तर त्याच्याबरोबर मुलांचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास व्हावा या संदर्भात आमचा सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न असेल. आणि म्हणून आजच्या मुलींचा जो काही आनंद बघितला की आपल्याला एक सायकल वापरायला भेटली शाळेत जाण्या येण्यासंदर्भामध्ये, म्हणजे ज्याला कोणाला काही त्या ठिकाणी वाढच वाटत असेल तर आता तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वतःहून त्या ठिकाणी शाळेत येण्यास उत्स्फूर्त होणे तयार राहील यात मात्र शंका नाही. आणि मी शासनामार्फत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुकही करेल की जेणेकरून अशाच पद्धतीचा कार्यक्रम नियमित त्यांचा गुणवत्ता विकास वाढीच्या संदर्भात घेण्यात येईल मी या ठिकाणी ग्वाही देतो. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी नियुक्त पर्यवेक्षकांचे संलग्न परीक्षा केंद्र बदलू नये या मागणीसाठी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन देण्यात आले आहे. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेकामी नियुक्त पर्यवेक्षकांचे संलग्न परीक्षा केंद्र बदल न करता कायम ठेवावे अशी मागणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षा ही कॉपीमुक्त आणि कोणताही गैरप्रकार न होता सुरळीत पार पडावी याबाबत आम्ही सहमत आहोत. परंतु बोर्ड परीक्षेच्या वेळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा नियमितपणे सुरू असतात. यामुळे शिक्षक पर्यवेक्षकांना स्वतःच्या शाळेत अध्यापन सांभाळून संलग्न केंद्रावर परीक्षेकामी उपस्थित राहावे लागते. संबंधित शिक्षकाचे केंद्र बदलल्यास शाळा आणि केंद्र यांच्यात अंतर जास्त असल्याने त्यांना शाळा बंद ठेवणे, शाळेचे काम न करता प्रवास करून संबंधित केंद्रावर जावे लागेल आणि ते योग्य होणार नाही. तसेच बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी संबंधित विषय शिक्षकांना विकेंद्रित मूल्यमापन पद्धतीद्वारे स्वतःच्या शाळेतच पर्यवेक्षकीय यंत्रणेसमोर उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज करणे बंधनकारक असते. शिक्षकांना संलग्न केंद्र बदलून दिल्यास कामकाज वेळेत पूर्ण होणार नाही आणि निकालास विलंब होईल. तरी सदर निर्णयाचा फेरविचार करून संलग्न केंद्र बदल न करता पर्यवेक्षकांना संलग्न केंद्रावरच कामकाज करू द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे MB मोरे, महेश मुळे, देवानंद ठाकूर, भागवत पाटील, प्रदीप बदाने, अविनाश बदाने, पंकज पाटील, राहुल पाटील, दिलीप पाटील, भरत काळे आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातल्या सर्व माध्यमिक शिक्षक संघटना, ज्युनियर कॉलेज संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षकेतर संघटनांचे सर्व जबाबदार पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव, कार्यकारिणीचे सदस्य आम्ही आज एक नम्रपणे एक शिक्षण विभाग आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी एकत्रित आलेलो आहे. तर आमचा जो विषय आहे की आता 21 तारखेपासून 12वीची बोर्डची परीक्षा सुरू होते आणि 1 मार्चपासून 10वीची बोर्डची परीक्षेची सुरू होते. या परीक्षेच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय धुळे जिल्हा हे दक्षता समितीचे अध्यक्ष आहेत धुळे जिल्ह्याचे आणि त्यांनी 12 तारखेला एक बैठकीचं वृत्त देऊन आमच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांनी काल संध्याकाळी एक पत्र जेव्हा आम्हाला देण्यात आलं
परिरक्षक गट शिक्षण अधिकारी आणि शाळांपर्यंत. तर त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की केंद्र बदलून, संलग्न केंद्र बदलून दुसऱ्या केंद्राला संबंधित संलग्न केंद्राचे शिक्षकांना पर्यवेक्षक काम न देता तर त्यांचं केंद्र बदल करून त्यांना पर्यवेक्षक कामकाज देण्यात येतं. खरं म्हणजे आम्ही सर्व पदाधिकारी आणि आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक आणि आम्ही सर्व मंडळी आम्ही सुद्धा कॉपीचं समर्थन करत नाही. कॉपीमुक्त, भयमुक्त आणि कोणताही गैरप्रकार होणार नाही आणि परीक्षा सुरळीत पार पाडावी या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत. परंतु प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीमध्ये अडचणी ज्या येतात त्या आम्ही या निवेदनाद्वारे जाहीर करीत आहोत. खरं म्हणजे परीक्षा कालावधीमध्ये इतर वर्ग सुरू असतात, 11वीचे वर्ग ज्युनियर कॉलेज सुरू असतात आणि खालचे जे वर्ग आहेत समजा 10वीची परीक्षा 5वी ते 9वीचे वर्ग सुरू असतात. जो शिक्षक पर्यवेक्षक कामी जाणार आहे दुसरं केंद्र बदलून खूप काही अंतरावर आणि त्या अंतरावर जाण्यासाठीचा असलेला प्रवासाचा वेळ आणि त्यामुळे तो त्या दिवशी शाळेमध्ये उपस्थित राहू शकत नाही. म्हणजेच पर्यायाने विद्यार्थ्यांची जे काही अध्यापनाचं कामकाज आहे ते होणार नाही. याच कालावधीमध्ये 10वी आणि 12वीचा पेपर झाल्यानंतर आमच्या शाळेचे जे शिक्षक आहेत खरं म्हणजे शिक्षकांची संख्या खूप कमी झालेली आहे आणि शिक्षक भरती होत नाही आणि अशा कालावधीमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्यावर पुन्हा उत्तरपत्रिका तपासण्याची 12वी आणि 10वीची जबाबदारी लगेच दुसऱ्या दिवशी येते आणि त्या ज्या उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत तर विकेंद्रित मूल्यमापन पद्धतीद्वारे शाळेतच तपासायचे आहेत आणि शाळेच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेसमोरच त्या संबंधित शिक्षकांनी ते तपासायचे आहेत. तो शिक्षक जर केंद्र बदलून दुसरीकडे गेला तर मग पर्यायाने त्या उत्तरपत्रिका तपासता येणार नाहीत. म्हणजे परिरक्षक म्हणून किंवा परीक्षक म्हणून काम करता येणार नाही, त्याला नियामक म्हणून काम करता येणार नाही, एक्झामिनर मॉनिटर म्हणून सुद्धा जे काम असेल तर त्याला विलंब होईल आणि पर्यायाने नाशिक विभागीय मंडळाचा 10वी आणि 12वीचा निकाल वेळेवर होणार नाही आणि याच्यासाठीच आम्ही कोणत्याही प्रकारची कॉपी होणार नाही, गैरप्रकार होणार नाही. भयमुक्त वातावरणामध्ये 10वी आणि 12वी बोर्डच्या परीक्षा माननीय जिल्हाधिकारी दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार घेऊ. परंतु आमचा जो काही पर्यवेक्षक केंद्र बदलून द्यायचा जो शिक्षक आहे तो न देता संलग्न केंद्रावरच त्याची नियुक्ती करावी. म्हणजे त्याला वेळेवर शाळेतही जाता येईल, अध्यापनही करता येईल आणि उत्तरपत्रिका सुद्धा तपासता येतील आणि 10वी 12वीचा निकाल सुद्धा वेळेवर लागेल असं निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. धन्यवाद. धुळे शहरातील बस स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉप हटवण्याचे आदेश दिल्यामुळे मोगलाई फुले नगर बुद्ध विहार मंडळातर्फे आनंद लोटे व त्याच्या सहकाऱ्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. धुळे शहरातील बस स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉप हटवण्यात यावे या मागणीकरता आनंद लोंढे व सहकाऱ्यांनी प्रशासनास वेळोवेळी इशारा देत संविधानिक मार्गाने आंदोलने केली. त्यामुळे सदर वाईन शॉप हटवण्याचे आदेश मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्यामुळे आनंद लोंढे यांनी आंदोलन स्थगित केले होते व भीमसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला होता. या पार्श्वभूमीवर मोगलाई फुले नगर बुद्ध विहार मंडळातर्फे फुले नगरात आनंद लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष आनंद उसिरे, उपाध्यक्ष भगवान बागुल, सचिव आनंद सैंदाने, कार्याध्यक्ष रवींद्र नगराळे, सदस्य ईश्वर जाधव, चंद्रकांत बागुल, देविदास गोडसे, राकेश चव्हाण, रविराज चव्हाण, लक्ष्मण कैनार, किशोर गुगे, करण सांगरे, रमेश बैसाने, अनिल बैसाने, नरेंद्र गव्हाणे, संजय राईरे, भारत लोंढे, चंद्रभान लोंढे, कैलास बाविस्कर, किशोर शिंदे, गौरव पिंगळे, दिलीप भांबरे, चेतन गायकवाड, धनराज पवार, प्रदीप सासोटे, प्रतीक नगराळे आदी उपस्थित होते. फुलेनगर आणि या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जो प्रेम आणि सन्मान सत्कार या ठिकाणी आम्हाला 7 जणांना दिला. त्याच्यापैकी 3 जणांपैकी 2 जणांची प्रकृती बरोबर नाही आणि एक जरा लांब असल्या कारण ते येऊ शकले नाही म्हणून मी आपलं त्या तिघांच्या वतीने त्या माफी मागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी महात्मा फुले महामंडळ, महात्मा फुले नगर, त्याच्यानंतर संगमा चौकचे आपले संगमा युवा मंडळ असेल, त्याच्यानंतर चांगले परिवार असतील आमचे आणि सर्व बंधूंनी या ठिकाणी आम्हा आंदोलकांचं खास करून जे काही सत्कार केला. वास्तविक या सत्काराची गरज नव्हती आम्हाला, कारण की कुठलाही व्यक्ती सत्कारासाठी याच्यासाठी हा लढा आमचा नव्हता. लहानपणापासून आपण बघतोय आम्ही त्या ठिकाणी ज्या शाळेत पण जायचो, ज्या सिटीतच मी होतो, त्याच्यानंतर सगळं करत असताना आम्ही वारंवार ते बघायचो. गल्ली आमची हीच, इथंच खेळायचो, इथंच चौकात थांबायचो, इथेच आनंदा भाऊ असतील, इथेच आमचे रवी भाऊ असतील, सगळे ज्येष्ठ वगैरे आमचे याच ठिकाणी आहेत, याच ठिकाणी थांबलेले आहेत. तात्या बागुल वगैरे आम्ही तर लहानपणापासून, किशोर भाऊ, आम्ही सगळे लहानपणाचे बालमित्र आहोत. ते त्यांनी सर्व्हिस म्हणजे ते त्या ठिकाणी बोंबलायला पाहिजे, त्या ठिकाणी न बोंबलता नको त्या ठिकाणी बोंबलतात, त्यांचाही सत्कार करणं गरजेचं आहे. सगळ्यात
महत्त्वाची गोष्ट 20 वर्षापासून हा लढा चालू होता. आमचं नेहमी बसणं उठणं असायचं. खास करून आमचं बौद्धविहाराच्या ठिकाणी अक्षरशः ती पडलेलं ठिकाण, झाड तुटलेलं होतं. आमच्या सत्काराचं किंवा विनोद वाईन शॉप तुम्ही 2 मिनिटं नंतर बोलेल, पण 2023 आणि 2024 हा काळ आंदोलनाचा आणि आंबेडकरी चळवळीचा चांगला इतिहास रचला जाणारा काळ आहे. आणि खास करून इतिहास हा धुळ्यातनं लिहिला जातो याचा मला आनंदाचा क्षण वाटतो. या ठिकाणी गेली 20-25 वर्ष त्याहूनही जास्त जे बौद्धविहार अत्यंत मोडकळीस होतं, तिथलं जे काही सामाजिक मंदिर आम्ही ज्या ठिकाणी तालीम करायचो तिथे फरशी नव्हती, खिडक्या तुटलेल्या होत्या, 2-4 टेबल होते, त्या ठिकाणी आम्ही करायचो. कधीतरी तिथं बुक्के मारून रक्तही लावलेलं आम्ही सगळ्यांनी त्या. आणि तुम्हा सगळ्यांनी ज्या पद्धतीने आनंदभाऊ तुमचं, त्याच्यानंतर रविभाऊ तुमचं, अण्णाभाऊ तुमचं, त्याच्यानंतर तात्याबागू तुमचं, खास करून म्हणजे तरुणांनी मिळून आणि ज्येष्ठांनी ही जी सांगड घालून 1 कोटी रुपये मंजूर करून घेणं, तेही जातीयवादी सरकार असताना फार मोठी. आणि कुठलेही विशेष म्हणजे तुम्ही नगरसेवक नाहीत, तुमचा आमदार नाही, तुमचा खासदार नाही, तरीसुद्धा तुम्ही ते मंजूर करून घेतलं. तुमचं सगळ्यांचं मनापासून मी आमच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने, धुळेकर जनतेच्या वतीने, जे आमच्यासोबत आंदोलनात उभे राहिले त्या सगळ्यांच्या वतीने तुमचा आभार मानतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, विनोद वाईन शॉप हे त्या ठिकाणी होतं. ज्यावेळेस आम्हाला वाटलं की या विनोद वाईन शॉप संदर्भात आपल्याला आंदोलन उभं करायची गरज वाटली, याआधी गेल्या 20 वर्षामध्ये ज्यांनी यांच्या बाबतीत निवेदनं दिली, तक्रार निवेदन दिली, उपोषणाला बसले, या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की यांचे जेही आत्तापर्यंतचे अर्ज होते ते 1.5 पानाचे होते फक्त. आणि त्याच्यानंतर 1973 पासून ते आजपर्यंत त्याचे पुरावे शोधून आपण जवळपास 11 ते 12 पानांचा तो अर्ज बनवला. आणि तो अर्ज इतका कणखर बनवला की त्याच्यानंतर कलेक्टरलाही त्याच्यावर उत्तर द्यावं लागलं, वेळेवर उत्तर द्यावं लागलं. आम्ही तोडफोड केली, आम्हाला रात्री 4 वाजेला उठवण्यात आलं, त्यानंतर आम्ही उपोषणाला बसलो. ते सगळं ठीक आहे, पण उपोषणाला बसल्यानंतर पहिल्या दिवसापासून धुळेकर जनतेने, आंबेडकरी समाजाने आणि इतरही समाजाने सकाळी 9 वाजेपासून जे आमच्यापर्यंत येऊन बसायचे तर रात्री 12:30 वाजेपर्यंत आमच्यापर्यंत त्या ठिकाणी बसून राहायचे. आणि सगळ्यात शेवटचे 12:30चे शेवटचे गिऱ्हाईक आमचे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ. महानगरपालिकेच्या जप्ती पथकाने थकबाकीसाठी 4 गाड्यांना लावले सील. वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BBA महिला विद्यालय येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न. पाचकंदील चौकात फळ विक्रेत्यांनी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी घातली उज्जत. सैताळे येथे शिवजयंती निमित्त कीर्तनी सप्तास प्रारंभ. ठाणे येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे विद्यार्थिनींना 86 सायकलींचे वाटप. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेकामी नियुक्त पर्यवेक्षकांचे संलग्न परीक्षा केंद्र न बदलण्याची मागणी. आणि आनंद लोढे व त्यांच्या सहकाऱ्यांचा करण्यात आला नागरी सत्कार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.